नमस्कार, मी डॉक्टर सुचित तांबोळी, नीट काउन्सिलर. गेल्या 9 वर्षापासून तुमच्यासाठी आपण सर्व्हिस देत आहोत आणि त्याचबरोबरीने अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण योग्य तो आणि प्रामाणिक सल्ला देत असतो. तर आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण आज जे आम्हाला सगळ्या लोकांनी सांगितलं की बाबा आम्हाला महाराष्ट्राचा फॉर्म भरायचा आहे आणि तो कसा भरायचा याच्याबद्दलची माहिती आम्हाला सांगा. तर त्या माहितीसाठी आपण हे सगळं आज करतोय की ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला MSTCETच्या साईटवर जायचं आहे. मग नंतर तिथून तुम्हाला 2025-26 निवडायचं आहे. मग तिथून नीट UGला जायचं आहे. नीट UGला गेल्यानंतर तिथं ओपन केल्यानंतर तुम्हाला लॉग इनला जायचं आहे. ज्यांनी MSTCETसाठी पण फॉर्म भरलेले असतील म्हणजे त्यांनी बाकीच्या परीक्षा दिल्या असतील किंवा आधीचं काय असेल तर त्यांचं आधी एक्झिस्टिंग आहे म्हणून येतं. मग त्याच्यानंतर त्यांना सिलेक्ट करताना आयुष आणि मेडिकल असं एक येतं ऑप्शन, त्याच्यात सिलेक्ट करायचं. तुमचा रजिस्टर ईमेल ID टाकायचा. पासवर्ड तुम्हाला जर पाहिजे असेल तर तो रिसेट पण करू शकता किंवा आधीचा पासवर्ड तुम्ही वापरू शकता. पासवर्ड टाकताना एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर, एक त्याच्यानंतर चांगलं म्हणजे अंक काहीतरी टाकायला पाहिजे आणि त्याप्रमाणे करायला पाहिजे. आता रजिस्टर एकदा तुमचं झालं की फर्स्ट नेम आणि मिडल नेम आणि याच्यामध्ये ॲज पर SSC आणि HSC मार्कशीट हे महत्वाचं आहे की ॲज पर SSC HSC मार्कशीट ते झालं पाहिजे. तर नेम जे आहे ते तुमचं नीट ॲप्लिकेशन फॉर्म प्रमाणे आलं पाहिजे. म्हणजे लास्ट नेम ॲज पर SSC HSC मार्कशीट असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर फॉर नीट कॅन्डिडेट्स नेम शुड बी ॲज पर द नीट ॲप्लिकेशन फॉर्म, कारण नीट ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जसं दिलंय तसं तुमचं आलं पाहिजे. मग त्याच्यानंतर काय असतं की समजा तुमचं फुल नेम एकच शब्दाचा असेल किंवा काय असेल, काही जणांचं असतं तसं असेल तर ते वेगळं त्याप्रमाणे करा. मग ईमेल टाका, पासवर्ड टाका, पासवर्ड कन्फर्म करा. मग त्याच्यानंतर तुम्ही डेट ऑफ बर्थ टाका. डेट ऑफ बर्थ टाकली जी MMDDYY मध्ये टाकायची असते. मग त्याच्यामध्ये ऑलरेडी रजिस्टर असेल तर बॅक टू लॉग इन नाही करायचं आणि जर समजा रजिस्टर नसेल तर मग त्याच्यात पुढे जायचं. ही सगळी इन्फॉर्मेशन एकदा भरली की ते सेव्ह करत जायचं. आता आपल्याला 12 स्टेप जायचे आहेत हे लक्षात ठेवा. तर पहिली जी स्टेप आहे ती आपली नीट इन्फॉर्मेशनच्या बाबतीतली स्टेप आहे की नीटच्या परीक्षेच्या वेळेला आपण जी माहिती भरली होती तर त्याच्याप्रमाणेच आपल्याला ही सगळी माहिती आपल्याला द्यायची आहे आणि मग त्याप्रमाणे आपल्याला पुढे जायचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचंय तर याच्यामध्ये आपल्याला नीट UGचं जे इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे तर ते तुम्ही बघितलं पाहिजे आणि ते वाचलं पाहिजे. ते आपण ऑलरेडी ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. मग नंतर रजिस्टर ईमेल ID साइन इन करायचा, पासवर्ड साइन इन करायचं आणि ते दोन्ही साइन इन झालं की त्याच्यानंतर मग आपल्याला पुढची स्टेप करायची आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायची आहे. म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस CAP असं एक येतं. त्याच्यामध्ये मेडिकल आणि आयुष एज्युकेशन याच्यात जायचं आणि मग त्यानंतर पुढे बॅचलर ऑफ मेडिकल आणि आयुष एज्युकेशन याच्यात जायचं की ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जायचं आणि मग त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन किंवा रजिस्ट्रेशन मध्ये गेल्यावरती तुम्हाला तिथे मेडिकल आयुष आणि एज्युकेशन जेव्हा तुमचं होईल तर ते झाल्यानंतर मग आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन तिथे द्यायची आहे. तर आता पर्सनल इन्फॉर्मेशन देताना आपल्याला काय काय द्यायला लागतं तर त्याच्यामध्ये सगळी आपली माहिती सांगायची आहे. तर आता 12 स्टेप्स कोणत्या आहेत आपल्या की ज्या आपल्याला करायच्या आहेत. ते एक म्हणजे नीट इन्फॉर्मेशन, नंतर पर्सनल इन्फॉर्मेशन, मग रिझर्वेशन, मग क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, मग पॅरलल रिझर्वेशन. पॅरलल रिझर्वेशन म्हणजे काय, D1, D2, D3 किंवा हिली एरिया. कोर्सेस, मग कुठले कोर्स तुम्हाला पाहिजे, तुम्हाला MBBS पाहिजे नुसतं का MBBS BDS पाहिजे काय सगळेच पाहिजे, BDS MBBS BMS फिजिओथेरपी सगळं पाहिजे. ऍप्लिकेशन फीस भरायची 7वी स्टेप. म्हणजे त्याच्यामध्ये ज्यांना हे भरायचे असेल त्यांनी 1000 फक्त स्टेट कोटासाठी आणि ज्यांना IQ कोटा म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा म्हणजे काय की ओपनच्या 3 पट फी याला इन्स्टिट्यूट कोटा म्हणतात. ज्यांना ते भरायचं असेल, ज्यांचे मार्क कमी आहेत त्यांना ती भरायची असेल तर त्यांना त्याच्यासाठी 6000 भरायचे. मग प्रिव्ह्यू करायचं, 8वी स्टेप प्रिव्ह्यू. मग नंतर डिक्लेरेशन ऑफ कॅन्डिडेट, मग सेशन ऍप्लिकेशन, मग पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोड.
तर हे सगळ्या गोष्टी एक 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 कंप्लीट करत जायच्या. तर आपण आता नीट इन्फॉर्मेशन कंप्लीट केली, पर्सनल इन्फॉर्मेशन केली. मग त्याच्यानंतर आपण रिझर्वेशनला जाणार, की रिझर्वेशन आपल्याला कुठलं पाहिजे, काय आहे ते आपण पाहणार आहे. आता परत काय की तुमचं फुल नेम एकदा नीटच्या प्रमाणे टाकलंय, त्याच्यानंतर SSO जे दिलेलं आहे की फुल नेम ॲज पर SSO, तर त्याच्यामध्ये उमेदवाराचं नाव असतं. मग 10वी नंतर किंवा पात्रतेनुसार किंवा लग्नानंतर तुमचं नाव बदललंय का, तर तुम्ही नाव काही अद्ययावत केलं असेल तर ते लिहायला लागेल. मग वडिलांचं नाव, लिंग लिहायला लागेल. हे महत्वाचं आहे, कारण ते तुम्हाला तसंच येणार आहे. तुमची जे डिस्ट्रीब्युशन होणार आहे सीटचं त्याच्याप्रमाणे होणार आहे, म्हणून ते आवश्यक आहे. त्यामुळे मेल आहे का फिमेल आहे, मोबाईल नंबर काय आहे, अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर काय आहे तो टाकायला लागतो. अपार आयडी हा एक नवीन प्रकार त्यांनी टाकलाय. मी आपल्या ग्रुपमध्ये टाकलेलं आहे की अपार आयडी कसा काढायचा. तर ते सोपं काम आहे, ते ऍक्च्युली 10 मिनिटात होऊ शकतं. पण ज्यांच्याकडे नसेल अपार आयडी तर त्यांनी काही कंपल्सरी नाहीये, कारण त्यांनी अपार आयडीला काही स्टार केलेलं नाहीये. जसं आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, ईमेल आयडी, आधार कार्ड नंबर किंवा रिलिजन यांना सगळ्यांना स्टार आहे, तसा तो स्टार तिथे नाहीये अपार आयडीला. त्याच्यामुळे तिथे काही कंपल्शन नाहीये. ज्यांच्याकडे असेल त्यांनी भरा, नसेल त्यांनी नका भरू. आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, ईमेल आयडी आणि आधार कार्ड नंबर टाकला की मग रिलिजन. मग रिलिजन मध्ये सिलेक्ट करायचं की तुमचं कुठलं रिलिजन आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहे. मग त्याच्यामध्ये परत कास्ट असेल तर ते सगळं सिलेक्ट करायला लागतं. आणि मग नंतर तुमचा परमनंट ऍड्रेस. परमनंट ऍड्रेस म्हणजे काय आला, आता तुम्ही धर्म निवडला, समजा हिंदू निवडला किंवा काय तुमचा जो धर्म आहे तो निवडला, मग त्याच्या पुढे काय आहे त्याच्या सब असेल तर. आणि मग ऍड्रेस जो आहे तुमचा स्थायी पत्ता एक ठिकाणी असतो आणि प्रेझेंट ऍड्रेस जर वेगळा असेल तर तो पण तुम्हाला टाकायला लागेल. मग प्रेझेंट ऍड्रेस हा वेगळा असू शकतो स्थायी पत्त्याच्या पेक्षा, पण त्याप्रमाणे मग तुम्हाला तो टाकावा लागेल, हे लक्षात घ्या. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला आता आपलं जे आहे त्याच्यामध्ये आपण आता नीट इन्फॉर्मेशन लिहिली, पर्सनल इन्फॉर्मेशन लिहिली. आता आपण सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. म्हणजे समजा एकाच दिवशी नाही भरला, आपण 2 दिवसामध्ये फॉर्म भरला तरी चालतं, त्याला काही प्रॉब्लेम नसतो. आता उमेदवाराला येणार आहे म्हणून अर्ज करायचा आहे का, नॉन रेसिडेंट इंडियन नाही, मग ते नो येईल. किंवा तो OCI कॅन्डिडेट, OCI म्हणजे काय, आउटसाइड इंडिया, तो राहतो का, नाही, मग ते नाही येईल. मग नॅशनॅलिटी कॅन्डिडेटची काय आहे ती आपल्याला द्यायला लागते, ती इंडियनच आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे जे आहेत की तुमचं वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न काय आहे, तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, रहिवासी आहे का म्हणजे काय की त्यांचं डोमिसाईल आहे की नाही. मग कॅटेगरी काय आहे, मग कॅटेगरी मध्ये परत डिटेल्स सब कॅटेगरी विचारतात. आता EWS सारख्याला कॅटेगरी डिटेल्स तुम्हाला टाकायची गरज नाही, पण त्याच्यामध्ये जर सब कॅटेगरीचे ऑप्शन्स असतील तर ते तुम्ही क्लिक केलं, एखादी कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट केली, OBC सिलेक्ट केली, तर त्याच्यात परत सब कॅटेगरीला जायचं. सब कॅटेगरीमध्ये त्यांनी जो ऑप्शन दिलेले त्याच्यात असतील, आपलं बसत असेल तर हो म्हणायचं, मग ते सिलेक्ट करायचं. अॅन्युअल फॅमिली इन्कम जे आहे ते तुम्ही तिथे टाकलेलं असेल की जे तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेटवरती आलेलं असतं. मग त्याच्यामध्ये आता रिलिजन म्हणजे तुम्ही कुठं राहता, मग तुम्ही ग्रामपंचायतीत राहता का, तुम्ही महानगरपालिकेत राहता का नगरपालिकेत राहता, ते पाहायला लागेल. आपल्याकडे कॅटेगरी भरपूर आहेत की ओपन आहे, SC ST आहे, NTA 1, NT 2, NT 3, SCBC, OBC, EWS, SBC, असे बरेच कॅटेगरी आपल्याकडे आहेत आणि त्या सगळ्या कॅटेगरी प्रमाणे आपल्याला जावं लागतं. मग नंतर तुम्ही PWD आहे का, म्हणजे काय की अपंग आहे का, किंवा ऑर्फन आहे का, अनाथ आहे का, तुम्हाला इतर मायनॉरिटी कोटाचा दावा करायचा का. म्हणजे मायनॉरिटी कोटा म्हणजे काय, लिंग्विस्टिक मायनॉरिटी किंवा धार्मिक मायनॉरिटी, की ज्याच्यामध्ये जैन, मुस्लिम यांना त्यांची मायनॉरिटी असते. पण या कुठलेही दावा करताना त्याच्याबद्दलचे जे डॉक्युमेंट्स लागतात, म्हणजे आयदर तुमच्या शाळेच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती तसं त्याचा उल्लेख असतो, आणि तुमच्याकडे एखादं ॲफिडेव्हिट असलं पाहिजे. ॲफिडेव्हिट बनवणं एकदम सोपं काम आहे. 4-5 वहीचं ॲफिडेव्हिट असतं, ते तुमचे कुणीही वकील बनवून देऊ शकतात 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती. त्यामुळे तुम्हाला धार्मिक अल्पसंख्याक कोट्याचा दावा जर करायचा असेल, आता जालनासारख्या ठिकाणी मुस्लिम लोकांसाठी कॉलेज आहे, तर ते पहिल्यांदा मुस्लिमांची सगळी लिस्ट तयार करतात आणि त्याच्यामधून त्यांना त्याप्रमाणे देतात. तर तसं, आणि मग राहिलेल्या जागा ते इतरांना देतात. तर हे सगळं आपल्याला पाहता आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या याच्यात जायला पाहिजे. आता
तर आता तुम्ही हे सगळं माहिती भरलेली आहे की त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की तुमची कॅटेगरी कोणती आहे हे अतिशय महत्वाचं आहे, कारण त्याच्यावरती तुमचं डिस्ट्रीब्युशन आहे मार्क्स याचं सीटचं. आता हे सगळं सेव्ह करायचं, सेव्ह आणि कंटिन्यू पुढे करायचं. मग आता सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचं. मग सेव्ह आणि नेक्स्ट झाल्यानंतर मग तुम्ही काय आता तुमचं एसएससी क्वालिफिकेशन डिटेल झाले, HSC क्वालिफिकेशन डिटेल झाले, त्याच्यानंतर तुमचे रिझर्वेशन झालं म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन झाली तुमची. आता एसएससी क्वालिफिकेशन डिटेल्स वगैरे काय आहेत की बाबा तुमचं इयर ऑफ पासिंग आहे, त्याच्यानंतर तुमचं कुठून झालं पास, तुमचं राज्य कोणतं आहे. कारण हे महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्वाचं आहे की तुम्ही 10वी आणि 12वी दोन्हीही महाराष्ट्रातून पास झालेलं पाहिजे, तरच तुम्हाला अलाउड असतं, एलिजिबिलिटी असते. त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे. मग त्याच्याच बरोबरीने तुम्हाला एसएससी किंवा समतुल्य बोर्ड असेल, म्हणजे समजा कुणी एसएससीच्या ऐवजी सीबीएसई बोर्डातून केलं असेल तर ते तुम्ही त्याप्रमाणे ते बोर्ड निवडा. आणि मग उत्तीर्ण कुठल्या जिल्ह्यातून झाले हे पण का महत्वाचं आहे, ते हिली एरियावाल्यांना पण महत्वाचं आहे. कारण हिली एरियाचा जर त्यांचा तो जिल्हा नसेल तर त्यांना ते हिली एरिया मिळत नाही. मग त्यांचं 10वी किंवा 12वी हिली एरियातून होणं आवश्यक आहे. आणि हिली एरियाच्या लोकांना वडिलांचं आणि त्या मुलाचं दोघांचंही त्यांना सर्टिफिकेट्स आपल्याला हिली एरियाचे अपलोड करावे लागतात. मग HSCच्या याच्यामध्ये काय की HSC किंवा मार्कशीटनुसार नाव, मग त्याच्यानंतर ते पासिंग इयर कुठलं आहे, मग तुम्ही राज्य कुठलं हे झाला उत्तीर्ण, परत तालुका कोणता उत्तीर्ण झाला किंवा कुठल्या याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये उत्तीर्ण झाला. त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याच्यात पुढे समजा HSCचे 12वीचे जे आसन क्रमांक काय होता आणि तुम्हाला 12वीचे सब्जेक्ट वाईज मार्क, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं फिजिक्स आलं, केमिस्ट्री आलं, बायोलॉजी आलं, इंग्लिश आलं, तर या सगळ्याचे मार्क जे आहेत ते आपल्याला मार्क सांगावे लागतात. तर ते मार्क आपण तर 12वीचे सगळे मार्क आपल्याला तिथे लिहायचे आहेत, म्हणजे कितीपैकी किती मिळाले हे लिहायचं असतं. कारण आपल्याला माहिती आहे की 50% असतील तरच आपण एलिजिबल आहे, आणि जे 50% नाही आहेत, आता काही जणांच्या बाबतीत असा प्रॉब्लेम आहे, त्यांनी अपग्रेडेशनची परीक्षा दिली आहे, मग त्यांना ती रिझल्ट आल्याशिवाय ते पुढच्या राऊंडला जॉईन होऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये एक लक्षात ठेवा की तुम्हाला रजिस्ट्रेशन हे फक्त पहिल्या राऊंडला आणि तिसऱ्या राऊंडला असतं. त्याच्या म्हणजे दुसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन नसतं. चॉईस फिलिंग तुम्हाला तिन्ही राऊंडला असतं, पण रजिस्ट्रेशन मात्र पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडला असतं. ही एक गोष्ट अतिशय महत्वाची लक्षात ठेवली पाहिजे. आणि मग तुम्ही एकदा पीसीबीची टोटल लिहिली, पीसीबीईची टोटल लिहिली, पर्सेंटेज लिहिले आणि पीसीईबीचे पर्सेंटेज काढले आणि ते पर्सेंटेज पण त्याच्यात लिहिले की मग त्याच्यानंतर ते तुम्हाला तो जो फॉर्म आहे तर तो पूर्ण भरला गेलाय असं समजायला हरकत नाही. आणि मग तो सेव्ह आणि आपल्याला नेक्स्ट करायचा आहे. तर सेव्ह आणि नेक्स्ट केलं की मग आपल्याला तो फॉर्म आपल्याला आता तो सेव्ह नेक्स्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर स्पेसिफाईड रिझर्वेशन, म्हणजे आपल्याला D1, D2, D3. D1 म्हणजे काय असतं तर D1 म्हणजे जी मुलं एक्स डिफेन्स सर्व्हिस, म्हणजे ज्यांनी आधी डिफेन्समध्ये काम केलेलं आहे पण आता ते रिटायर्ड झाले. D2 म्हणजे काय की जे आत्ता ऍक्च्युअल डिफेन्समध्ये सर्व्हिसला आहेत. आणि D3 म्हणजे जे दुसऱ्या स्टेटमधले पण ते आपल्याकडे महाराष्ट्रात आत्ता सर्व्हिसला आलेले त्यांना D3 म्हणतात. मग MKB म्हणजे काय की महाराष्ट्रात कर्नाटक बॉर्डरचे. हिली एरिया म्हणजे हिली एरियाचं त्यांचं मी आता सांगितलं की हिली एरियाचं डोमिसाईल वेगळं त्यांचं असतं, ते आपल्याला याच्यात टाकावं लागतं. यापैकी जर काही नसेल तर नन म्हणायचं. मग स्पेसिफाईड रिझर्वेशन आपलं असेल तर आपण लिहायचं, नसेल तर नन म्हणायचं आणि सेव्ह आणि एक्झिट करून आपल्याला पुढे जायचंय. आता एकदा आपण ते सगळं बाकीच्या गोष्टी सेव्ह केल्या, म्हणजे आता नीट इन्फॉर्मेशन केली सेव्ह, पर्सनल इन्फॉर्मेशन केली, रिझर्वेशन केलं, क्वालिफिकेशन केलं, पॅरल रिझर्वेशन केलं, मग आपल्याला कोर्सेसला जायचंय. मग कोर्सेसपैकी सिलेक्ट करायचं की आपल्याला म्हणजे ग्रुप ए करायचा आहे, नाही करायचं, बी करायचा आहे, सी करायचा आहे का सगळे करायचे आहेत, हे त्याप्रमाणे आपण कोर्स निवडला पाहिजे. आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवा की ज्यांची एलिजिबिलिटी नाहीये त्यांना आपोआप येईल की तुम्ही फक्त ग्रुप सी म्हणजे फिजिओथेरपीचं सिलेक्ट करू शकता. बाकीचे जे एलिजिबल आहेत ते दोन्ही एबीसी तिन्ही ग्रुप पण ते सिलेक्ट करू शकतात. सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. आता आपण ग्रुप सिलेक्ट केला, सेव्ह नेक्स्ट केलं. आता पुढे काय आपलं तर ऍप्लिकेशन फी.
त्या ऍप्लिकेशन फी म्हणजे तुम्ही सिलेक्ट करायचं की तुम्हाला कशाला अप्लाय करायचंय. तुम्हाला फक्त स्टेट कोटाला अप्लाय करायचंय का तुम्हाला आपल्या याच्यासाठी IQ कोटा म्हणजे इन्स्टिट्यूट कोटासाठी अप्लाय करायचंय. इन्स्टिट्यूट कोटासाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला 6,000 फी आहे. स्टेट कोटासाठी फक्त करायचं असेल तर तुम्हाला 1,000 फी आहे. मग कॅन्डिडेटनी ते अतिशय महत्वाचं आहे की शुड चेक द एलिजिबिलिटी आणि अप्लाइड कोटा बिफोर मेकिंग पेमेंट. हे खूप महत्वाचं आहे. मग पेमेंट करायच्या आधी ते आवश्यक आहे करणं. आणि मग पेमेंट कशाने करायचंय तुम्हाला, तो ऑनलाईन नेट बँकिंग आहे, क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, त्याच्यातून तुम्ही करू शकता. आणि मग ऍप्लिकेशन फी अदरवाईज किती असते की जी तुम्हाला 1,000 सगळ्यांना फी आहे. मग त्याच्यामध्ये परत हे आहे का की बाबा कोटा आहे का याचा, ओबीसीला वेगळं ओपनला असं काही नाहीये. सगळ्यांना सारखीच फी आहे. 1,000 रुपये स्टेट कोटाला, 6,000 रुपये तुम्हाला सगळ्या दोन्ही कोटांना मिळून. म्हणजे फक्त इन्स्टिट्यूशनल कोटा ज्यांना टाकायचे त्यांना 5,000 आहे. पण इन्स्टिट्यूट कोटा आणि स्टेट कोटा दोघींनी टाकायचं असेल त्यांना 6,000. ज्यांना कमी मार्क आहेत त्यांना मी सांगेन की परत हे आपल्याला करायला मिळत नाही, त्यामुळे 6,000 भरून टाकले आणि 5,000 वाया गेले. नंतर आपण स्टेट कोटा नाही इन्स्टिट्यूट कोटा नाही टाकला तरी चालेल. पण ज्यांना कमी मार्क आहेत आणि इन्स्टिट्यूट कोटाला जायची तयारी आहे त्यांनी नक्कीच आता ते टाकून ठेवायला पाहिजे. आता आपण एकदा फीज लिहिली किंवा आपण स्टेट सगळं त्याच्यामध्ये सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. मग याच्यामध्ये आता त्याच्यानंतर प्रिव्ह्यू करायचं की एकदा सगळं पूर्ण आपण जे काही फॉर्म भरलेला असतो तर तो प्रिव्ह्यू करायचा की नीट यूजीचे डिटेल्स, नीट यूजीचे मार्क आपण सगळं बरोबर लिहिलंय की नाही, हे सगळं महत्वाचं आहे. तर ते प्रिव्ह्यू करायचं. ते प्रिव्ह्यू झालं की त्याच्यानंतर तुम्हाला सेशन याच्या डिक्लेरेशन ऑफ कॅन्डिडेट असतं तर ते एक करायचं. आणि मग त्यानंतर एकदा सगळं तुमचे सगळे नीट व्यवस्थित आहे की नाही, हे सगळ्या गोष्टी प्रॉपर झाल्यात की नाही त्याच्यामध्ये, हे फार महत्वाचं आहे. मग पर्सनल इन्फॉर्मेशन आणि रिझर्वेशन, आपली पर्सनल इन्फॉर्मेशन पण बरोबर आहे की नाही, पत्ता प्रॉपर टाकलाय की नाही, हे सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि त्या नीट नावं वगैरे सगळी व्यवस्थित बघून घ्यायची. पॅरलल रिझर्वेशन गरज असेल तर ते टाकलंय की नाही हे पण बघायचं. त्यानंतर आता तो सगळं ते मागचं. तर आता तुम्ही सगळं पूर्ण केलेलं आहे. पण मग आता तुमच्या सगळ्या याच्या पुढे म्हणजे नीट इन्फॉर्मेशन, पर्सनल इन्फॉर्मेशन, रिझर्वेशन वगैरे सगळ्या याच्याचं स्टेटस येतं. ते हिरव्या रंगामध्ये कंप्लीट 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 असं आलं पाहिजे. मग ते झाल्यानंतर आपल्याला ना एकदा या फॉर्मची प्रिंटआउट काढायची असते, कारण तो आपल्याला नंतर अपलोड करायला लागतो. तर त्याच्यामुळे ती प्रिंटआउट आपल्याला काढायला पाहिजे, कारण ती कॉलेजच्या ऍडमिशनच्या वेळेला पण आपल्याला तो फॉर्म घेऊन जायचा असतो. आणि जर इनकम्प्लीट काय दिसत असेल की डॉक्युमेंट अपलोड, मग आता सर्वात महत्वाची गोष्ट काय, एकदा पेमेंट झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड. मग डॉक्युमेंट अपलोड प्रत्येक डॉक्युमेंट 300 KB पेक्षा कमी पाहिजे. आणि डॉक्युमेंट अपलोड कोणते करायचे तर ते मी तुम्हाला सगळी यादी दिलेलीच आहे. तर त्या यादीप्रमाणे सगळे द्यायचे आणि तिथे पण ते विचारलं जातं त्याप्रमाणे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचे. कोणीही अटेस्टेड किंवा झेरॉक्स कॉपीज असा अजिबात करायचं नाही. आपल्याला मी तुम्हाला काय सांगितलंय की 5 झेरॉक्स कॉपीज कशासाठी पाहिजे, तर तुम्हाला समजा 3 राऊंडला तुम्ही तिन्ही राऊंडला हल्ला, प्रत्येक ठिकाणी एक सेट द्यायला लागतो आणि एक सेट तुमच्याकडे एक्स्ट्रा असायला पाहिजे. आणि चौथा सेट जर तुम्ही मॉपअप राऊंडला गेला तर लागेल, म्हणून त्याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्ही पेनड्राईव्ह 2 का ठेवायचे की कॉलेज एक पेनड्राईव्ह मागू शकतं, त्याच्यामुळे तुम्हाला ते पेनड्राईव्ह मध्ये पण ओरिजिनल असणं आवश्यक आहे. कारण नंतर तुम्हाला 4.5 वर्ष हे डॉक्युमेंट बघायलाच मिळणार नाहीयेत, त्यामुळे तुम्हाला 4.5 वर्ष तुम्हाला ते डॉक्युमेंट बघायला मिळणार नाही. तर ते तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे. तर हे सगळं तुम्ही करा. आत्ता एक लक्षात घ्या की आपण आता काय करणार आहोत की हे सगळं तुमचं डॉक्युमेंट अपलोड झालं, सगळं झालं तर तुम्हाला 1 तारखेपर्यंत सगळं आहे. मग 2 तारखेला तुमची स्टेट मेरिट लिस्ट लागणार आहे. ती स्टेट मेरिट लिस्ट फक्त MBBS आणि BDS ची लागणार आहे. ती लागल्यानंतर आपण तुम्हाला कोणते 5 कॉलेजेस मिळतात तेही देणार आहे. मग त्यानंतर BAMS ची लागायला वेळ आहे. तर त्याच्यामध्ये BAMSचं अजून कुठलंही टाइम टेबल आलेलं नाही, फिजिओथेरपीचं पण कुठलंही टाइम टेबल आलेलं नाही. पण आता रजिस्ट्रेशन मात्र सगळ्यांनी करायचंय. रजिस्ट्रेशन झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तिथे टाइम टेबल येईल, त्याप्रमाणे चॉईस फिलिंग करायचंय. आपण उद्यापासून एक गुगल फॉर्म देऊ आणि त्या गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला सगळे चॉईसेस देऊ आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ज्यांना जे पाहिजेत ते चॉईसेस देऊ आणि त्याप्रमाणे मग आपण तुमच्या सगळ्या गोष्टी करून घेऊ.
तर तुम्हाला सगळे डिस्कशन होतील तुमचे, तुम्हाला कसे चॉईस द्यायचे, काय करायचे, क्वालिटी वाईज काय करायचं, सगळं तुम्हाला सांगू आणि त्याप्रमाणे आपण जाऊ. तर मला असं वाटतं की मी आता तुम्हाला बऱ्यापैकी सगळी आयडिया दिलेली आहे. आता तुम्ही निश्चितपणे हा व्हिडिओ पाहून फॉर्म भरू शकता. याच्यातही काही अडचण आली तर तुम्ही मला जरूर फोन करा किंवा मेसेज करा. मी तुम्हाला नक्की त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन करेन. कारण आपला जेव्हा आपल्याला फॉर्म भरायचे त्या काळामध्ये आपला फोन 12 तास चालूच असतो. तर तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरा, ही पहिली स्टेप आहे. आणि मग त्यानंतर चांगलं तुम्हाला कॉलेज मिळो अशा तुमच्या शुभेच्छा देऊन मी हा व्हिडिओ बंद करतो. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. डॉक्टर सुचित तांबोळी नावाने चॅनल आहे, ते लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणि तो शेअर करा. धन्यवाद.